राजूरमध्ये बसस्थानक आणि पार्किंग समस्या, नागरिकांचा असंतोष। राजूर अकोली तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव। बसस्थानकाची आणि पार्किंग व्यवस्थेची अडचण भासत आहे। या गावात न्यायालय, प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच विविध सरकारी कार्यालये आहेत। तरीही गावात उपयुक्त सुविधा नसल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। गावातील बसस्थानकाच्या आसपास वाहनांची पार्किंग अनियंत्रित आहे, ज्यामुळे स्थानिक दुकानदार आणि नागरिकांना त्रास होतो। सार्वजनिक सुरक्षेची कमी आणि वाहतुकीची अव्यवस्था मोठी समस्या आहे। अलीकडील काळात राजूर बसस्थानकाच्या रिकामटेकड्या जागेवर वाहने लावण्यासाठी वापरली जाते, परंतु यामुळे येणाऱ्या बस सेवेला अडथळा निर्माण होतो। परिवहन महामंडळाने पे अँड पार्किंग व्यवस्था लागू केली तर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असले तरीही सुरक्षा अभाव जाणवतो। विद्यार्थ्यांना योग्य बस सुविधा उपलब्ध नाहीत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे गतिरोधक वाहतूक व्यवस्थेसाठी अडथळा ठरत आहे। या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ग्रामपंचायत, सर्व सरकारी कार्यालये आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा राजूरकरांकडून व्यक्त केली जात आहे। नमस्कार सर, मी सुराज्य न्यूज मधून आलेलो आहे। नमस्कार। आपली काय अडचण आहे? सर, आमच्याकडे कोटवाडी नवीन बस चालू केली आहे, परंतु तिचं वेळेचं नियोजन नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे। सकाळची मागणी आमची बसची कोटवाडी येथे 10:30 वाजता आहे, ती बस येते आम्हाला 9:30ला। पर्यायी विद्यार्थी त्या बसमध्ये येत नाहीत आणि प्रवासी पण येत नाही, प्रवासी संख्या कमी मिळते। तरी त्यांनी आम्हाला सकाळी 10:30 वाजता कोटवाडी येथे बस उपलब्ध करून द्यावी आणि संध्याकाळी राजूर येथून 5:30 वाजता ती बस सोडण्यात यावी। आमच्याकडं 79 विद्यार्थी दररोजचे अपडाऊन करणारे आहेत। सर्वोदय शाळेमध्ये, पिचड शाळेमध्ये, कन्या विद्यालयामध्ये, ज्युनियर सिनियर कॉलेजमध्ये असे प्रवासी विद्यार्थी आहेत। त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही ती बस चालू केली। तर ती बस चालू केली, त्याचं वेळापत्रकाचं नियोजन अद्याप झालेलं नाही। 15 ऑगस्टपासून ती बस चालू झाली, तरी तिचा संबंधितनी त्याचा फॉलोअप घेऊन ती बस रेग्युलर व्यवस्थित चालू करावा आणि आमच्या विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी ही नम्र विनंती। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी अजय पवार, राजूर।